श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13, समास 3 आणि 4. उभारणी निरूपण आणि प्रलय निरूपण. आता या समासांमध्ये पूर्वीच सांगितलेला विश्वनिर्मितीचा क्रम पुन्हा थोडक्यामध्ये सांगतायत. आपण हे पूर्वी अभ्यासलंय, त्याची आता उजळणी होईल. आपण बघितलं की परब्रह्म एकटं असतं, एकोहम बहुश्यामः. त्यातून मूळ माया, त्याची शक्ती, त्यातून गुणक्षोभिणी निर्माण झाली आणि गुणक्षोभिणीतून पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तसेच 3 गुण सत्व, रज आणि तम अशी अष्टधा प्रकृती निर्माण झाली. मग तिने काय केलं? परम्युटेशन कॉम्बिनेशननी या सगळ्यांच्या सरमिसळणी करून तिने वनस्पती तयार केल्या, प्राणी तयार केले, माणसं तयार केली. आता हे पायरी पायरीनी अशी रचना झाल्यानंतर विश्व आकाराला आलं. जेव्हा संहार होतो तेव्हा त्याच्या बरोबर उलट्या पायरीने संहार होतो. म्हणजे माणसं आधी जातात, मग झाडं, पशु, पक्षी, मग पंचभूत, मग गुणमाया, मग मूळमाया सर्व लय पावतात. मूळमाया कुठे जाते? तर ती परब्रह्मामध्ये लय पावते. मग उरतं ते फक्त शाश्वत परब्रह्म. निर्माण होणारं, लयाला जाणारं जे जे काही असतं ते सर्व असतं तात्पुरतं आणि ते असतं भ्रमरूप. आणि हेच ओळखून शाश्वत वस्तूचं अनुसंधान ठेवावं. इथे शाश्वत वस्तू म्हणजे परब्रह्म. आणि हे साधायला सूक्ष्म विवेक लागतो. हे समजून घेण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. पुस्तकी ज्ञान लटकं पडतं. मग कसं कळेल? तर मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच हा विषय कळतो. जो अनेकांच्या नादी लागतो तो मात्र खात्रीने बुडतो, हे पक्क ध्यानात ठेवावं. स्टार नोट म्हणते. आता या स्टार नोटमध्ये बघा, संत रामदास स्वामींची हिंदुस्थानी रचना आहे. कसं लिहिलंय? खूपच छान आहे बघा. दुनिया सबही फना है, कोई नहीं अपना रे बाबा. कोट महल चौकी दरवाजा, अंदर खबर न पावे. आखर वक्त खुटे सब वक्त, आप ही जंगल बसावे. मीर मलक डरे सुल्ताना, कोई नहीं रहता. दास फक्कर सुफेज कलंदर, जिकिर करो कहता. श्रीराम समर्थ श्रीराम. म्हणजे सगळेच लयाला जातायत, कोणीच इथे राहत नाही. राहतंय ते फक्त परब्रह्म. श्रीराम.